उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, उल्हास लाईन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। उल्हासनगर महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाच्या डीए, शिलाई भत्ता, धुलाई भत्ता आदी मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आज महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले। कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, मिळालाच पाहिजे। सफाई कर्मचाऱ्यांचा धुलाई भत्ता मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। कोण म्हणतं देणार नाही, कामगारांच्या हक्काचं भत्ता दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापालिका विनयांचा ही वेळ आणण्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये निषेध असो, कामगारांना इथपर्यंत बोलवण्याच्या बाबतीमध्ये त्या कामगार त्या वतीने कामगार त्या अधिकाऱ्यांचा निषेध असो, भत्ता 2 वर्ष झाली कपडे गणेश पाटलांनी त्यावेळेला पण तुम्हाला पण सांगितलं बिल न देणं ते त्यांचं काम आहे, बरोबर आहे। या महिन्यात कसं कधी नाही असं नाही, त्या लोकांना पैशाची गरज आहे। कामगार काम कशासाठी करतो, बरोबर आहे। आता आपल्याकडे जर पैसे नसतील तर तेव्हा ठीक आहे, पण आता परिस्थिती चांगली आहे ना साहेब, चांगली आहे। पण आपण 4.5 कोटी MMRDA लोन दिलं, ठीक आहे ना, सगळं लोन दिले किंवा आपण काय केलं असेल ते आपल्याला माहिती, परंतु यांचं देणं तर यांना द्यायचं आहे ना साहेब। यांचं देणं देत नसाल तर मग त्या कामगारांना काम करण्यामध्ये कसं वाटत असेल दररोज, अरे आमचं डीए सर जब भी हमको सिलाई भत्ता नहीं दिया जाता है तो कपड़े क्यों बोलते पहन के आओ? क्यों बोला जाता हमको पहनने के लिए कि नहीं कपड़े पहन के आने पड़ेंगे तुम्हारे? तो आप सिलाई भत्ता देते हो तो फिर कपड़े का जोर मत डालो ना हमारे पहनने के लिए, बराबर है ना। प्लानिंग आता है और जगह से आता है। टाउन प्लानिंग का कितना पिछले महीने 1 करोड़ रुपये दिया है किसने? टाउन प्लानिंग ने। आप चेक करो जाके, और आया है तो मैं भी आपके साथ आता। मतलब ये बताइए कि पैसा नहीं है तो एवरी डे जो ये कलेक्शन होती है टैक्स बिल की, वो पैसा जाता कहाँ है? कामगारों के बारे में ही मैनेजमेंट, शासन प्रशासन इतना रवैया गलत क्यों अपनाता है? गलत नहीं, कामगारों के बारे में हम पॉजिटिव। 1.5 साल हो गया है, अभी तक जो लोग रिटायर हुए उनको ग्रेजुएटी नहीं है, पेंशन नहीं है, फंड नहीं, वो क्या है सब? ये हमेशा ये बात किया है, बात किया है। 12 साल जो बोल रहे हैं ना, वो अगर चीज आप लोग पहले बोले होते, बात सुनो, कर्मचारी का कोई भी बिल पेंडिंग नहीं रहना चाहिए। मेरा तो कहना ये है, समझो ये व्यक्ति रिटायर हुआ तो उसके लास्ट डे में उसको सब चेक मिलना, भेटत नाही साहेब। ऐका ना काय माहिती आहे का, 2-2 वर्षाला परतफेडचं व्याज किती याचा काय अंदाज आहे का? व्याजाचा विषय कसला विषय, मेन तो तोच विषय ना। जब आप आए थे, जब यहाँ पे आप आए थे, मैंने आपसे खुद ये बात कहा की रिटायर होने 90 डेज पहले आप लेटर देते। आम्हाला आता आम्ही आलो तर याच्यामधलं तुम्ही कुठला ना कुठला एक ऐका ना, कुठला ना कुठला डीएचा मार्ग बरोबर आहे, पण आता शिलाई भत्त्याचं बिल रेडी आहे, बिल रेडी आहे, मांडवलं बघा। शिलाई भत्ता आणि धुलाई भत्ता आस्थापन शाखेकडून बिल येतो भांडवल, तो खालून आल्यानंतर एका शाखेत बरोबर आहे। माझे विभाग हे सगळं कसं ते डीएचं आहे, या मंत्र्यांकडून। या आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले। 30 तारखेच्या आतमध्ये डीए आमच्या कर्मचाऱ्यांना मिळेल ही अपेक्षा, मत डेट बरोबर ना। धन्यवाद, थँक्यू। आज आम्ही गेल्या 2 महिन्यापासून त्यांना निवेदन देतोय की सफाई कर्मचाऱ्यांचा जो वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांचा जो विषय होता शिलाई भत्ता, कपडे देऊन 2 वर्ष झाले, 2 वर्ष झाल्यानंतर ते कपडे फाटायला लागल्यानंतरही शिलाई भत्ता मिळत नसेल, त्यांना धुलाई भत्ता मिळत नसेल, सर्व कर्मचाऱ्यांना डीए मिळत नसेल, तर कामगारांनी काम करत असताना त्याला जर त्याच्या भत्त्याच्या रकमा मिळत नसेल तर काम करताना भरपूर अडचणी येतात। यासाठी सन्माननीय आयुक्तांना निवेदन दिलं होतं। निवेदनं 3-4 वेळा दिल्यानंतर मधल्या काळामध्ये मुख्यालय उपायुक्त दुसरे होते, आत्ताच्या काळामध्ये मुख्यालय उपायुक्त दुसरे आहे,
वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये वेगळ्या वेगळ्या फाईल बनवल्या जातात, फाईलवरती येत नाही. पण कर्मचाऱ्यांच्या हिताच्या जेव्हा फाईल असतात त्या फाईल बनल्या जात नाही. शहराच्या ठेकेच्या काही विषय फाईल असतील तर हातोहात घेतल्या जातात, हातोहात संध्याकाळी त्या फाईली बनल्या जातात आणि त्या ताबडतोब पास केल्या जातात. परंतु कर्मचाऱ्यांच्या विषयी जेव्हा फाईलचा विषय येतो, डीएचा विषय येतो, गाडी भत्त्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा आमच्याकडे फाईली आल्या नाही. मग तुमच्याकडे फाईली आल्या नाही तर कामगारांनी जर काम दिवसभर बंद केलं तर कामगारांचा उद्रेक हा झाल्यानंतर मग त्यावेळेला तुम्ही सांगणार की आम्ही डीए देतो, गाडी भत्ता देतो, इतर सुविधा पुरवतो. परंतु तुम्ही अगोदर जर पुरवल्या तर कामगारांचा उद्रेक हा होणार नाही. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने आम्ही निवेदन देऊन कायदेशीर मार्गाने त्यांच्याकडे जाब विचारला. त्या जाबमध्ये सन्माननीय विकास चव्हाण साहेबांनी सांगितलं की या वीकमध्ये 30 तारखेच्या आतमध्ये 53 लाख जो डी आहे 2700 कर्मचाऱ्यांचा, हा 2700 कर्मचाऱ्यांचा डीए हा पूर्ण मी देतो म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यांचे आम्ही तिथं जाऊन आभार पण मानलेले आहे. आणि उर्वरित जे शिलाई भत्ता वगैरे काही आहेत ज्या विभागाने बिलं वरती पाठवले नाही, फायली बनवून वरती पाठवले नाही, अशा विभागाला जाऊन सुद्धा आम्ही जाब आता विचारणार आहोत. त्यासुद्धा फायली माझ्याकडे आल्यानंतर मी तत्काळ काढेल असं त्यांनी गवाही दिलेली आहे. म्हणून त्यांना आम्ही धन्यवाद देऊन या ठिकाणी आलेलो आहे. हा महाराष्ट्र नवसेनेच्या सर्व सभासदांचा, सर्व कामगारांच्या वतीने विजय झालेला आहे. हा विजय आम्हाला आमच्या कामगारांसाठी आनंदाचा आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।